आणि सौरभ अशी जोडी मैदानामध्ये आहे. एका बाजूने टीम वैतरणा बॉईज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार संच आहे वैतरणा बॉईजचा. जर आपण विचार केला त्याच्या समोर वालीव मधनं वेगवेगळे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात, ज्यामध्ये अधिराज 11 हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला मॅच सुरू करा, वेळ दवडू नका, विनंती आहे. सामना लगेचच सुरू करा. चला मॅच सुरू करायची आहे. थोडासा उशीर होतोय आजच्या शेड्यूलला, कारण 2 मॅचेस आतापर्यंत आपण कंप्लीट करू शकलोय. जास्तीत जास्त षटकांचे सामने व्हावे हा आमचा मनसुबा आहे आणि तो तुमच्या साथीशिवाय पूर्ण होणं शक्य नाही. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय संदीप. पहिलाच बॉल, वा काय फटका खेळलाय, बॉल चाललाय लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर धम्माका षटकार 6. पद्धतीनं ती मैदानाच्या आतनं केली गेली आहे. पहिल्या चेंडूवर एक तगडा स्ट्रोक तो मैदानात आपण पाहतोय. पुढचा बॉल, बॅटची कडा, तिथे कोणी नाहीये. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. मात्र त्याआधी जोपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न होईल, इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा आहे. 3 धावा तिथे तब्बल पळून पूर्ण केल्या गेल्या. या तिहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते ती 9 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 2 चेंडू नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा. वैतरणा बॉईज हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम पंच विरल नायर यांनी पूर्ण केलंय. इशारा केलाय त्यांच्या माध्यमातून वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 10 या आकड्यावर. सुखकर राहिला एकेरीकडनं दुहेरीचा प्रवास धाफलकाचा. 10 धावा या लवकर धाफलकावर लागल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवलंय, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं फेकून दिलंय सर्रास सीमा रेषा पार. तिथे कॅमेरामन मोनित, दुखापत झाली आहे का मोनित? लागलाय बॉल, पायावर लागला, कारण त्याचं लक्ष ते पूर्णपणे चेंडूला कॅप्चर करण्यामध्ये होता आणि अचानक चेंडू समोर आला आणि तो त्याच्या पायावर येऊन पडला. आपल्या कामामध्ये मग्न असणं तेही एक महत्वाची गोष्ट आहे ना, की तुमची एकाग्रता ती खूप महत्वाची असते. ती एकाग्रता तुम्हाला मोठं करते आणि मोनित खरंच तुझी एकाग्रता चांगली आहे, कारण त्याचा फोकस फक्त त्या चेंडूला कॅप्चर करता होता. एकदा मोनित करता टाळ्या वाजल्या पाहिजेत. ज्या पद्धतीनं तो काम करत होता त्याला फक्त त्या चेंडूला कॅप्चर करण्याचाच इरादा होता. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. कमबॅक करतोय संदीप. पुढचा बॉल यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळला, अवे फ्रॉम द बॉडी. तिथे लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू आलाय. संदीप सांबरे आता कमबॅक करतोय. 5 बॉलचा खेळ, त्यानंतर 16 धावा विदाउट लॉस. कमी गतीने टाकलाय. इथे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट करण्याचा इरादा आहे, मात्र संत गतीची फेकी बचावलाय बॅटर. अडचणी निर्माण झाल्या असत्या. 17 धावा धाफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस. वैतरणा बॉईज पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एक धुवाधार सुरुवात ती आपल्याला पाहायला मिळते. वालीवच्या खेळाडूंना इथे या संघामधनं आपल्याला संधी मिळत असताना पाहायला मिळते, कारण एक वेगळा संघ आज वालीवमधनं या स्पर्धेमध्ये खेळतोय. अधिराज 11 या नावानं
प्रशांत जाधव यांच्या माध्यमातून हा संघ इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज गणेश पहिला बॉल. यावेळेस मात्र वळवलाय बॉलला, तिथे लॉंग लेग आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल, ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. पहिला बॉल बघा, हा चेंडू तुम्हाला तिथे दाखवला जातोय. मोनित होते कॅमेरामन आणि चेंडूला कॅप्चर करत होते आणि अखेरच्या क्षणी तो चेंडू येऊन डायरेक्टली त्यांच्या शरीराला लागला. त्यांनी त्यांच्या कामावर जास्त फोकस ठेवलं. तिथं पाहिलं नाही चेंडू आपल्या दिशेने येतोय की काय. तो कॅमेरामधनं अखेरच्या षटका ते क्षणापर्यंत तो चेंडू कॅप्चर करत राहिले. मोनित यांच्या कामाची तारीफ करावी लागेल, कारण हे चॅनल जे मोठं होत आहे ना, ते कुणा एकट्यामुळे होत नाही. मोनित सारखे जे काम करणारे लोक आहेत, जी एकाग्रतेनं काम करतात, जी आपलं सर्वस्व, आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यामुळे हे चॅनल मोठं होतं आहे. आणि खूप छान कामगिरी राहिली मोनितची, कारण खूप वेळा असं होतं ना की लक्ष विचलित होतं समोर धोका दिसल्यानंतर. मात्र मोनित तिथे शेवटच्या क्षणापर्यंत तो चेंडू कॅप्चर करत राहिले आणि तो षटकार पूर्ण त्यांनी दाखवला. चेंडू थेट येऊन त्यांच्या अंगाला लागला. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे मोठ्या फटक्यामध्ये सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आला होता. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या कंप्लीट झाल्या. झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय आणि त्याबरोबर रन्स त्याही धावफलकावर वाढत आहेत. धावसंख्या पुढे सरकते. तिहेरी धाव ती इथे पळून पूर्ण केली गेली आहे. या 3च्या मदतीनं धावसंख्या 24 धावा. प्रत्येक चेंडूनंतर रन्स येत आहेत, ते खूप महत्वाचं आहे. धावफलकाला सुरू ठेवलंय टीम अधिराज 11 वाल्यू प्रशांत जाधव यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल, जी धावफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन विकेट खूप छान आहे, तर रन मिळतील. बघा हे प्रेशर आहे. तिथे फलंदाज धावे करता रेडी होत आहेत, थोडंसं प्रेशर क्रिएट करतायत आणि त्यामधनं चुका होत आहेत. त्या चुकांमधनं रन्स मिळत आहेत. जिथे सिंगल होती तिथे डबल घेतली. या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 26 या आकड्यावर. वैतरणा बॉईज सध्या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे, कारण या मैदानात तुम्ही 15च्या जवळपासच्या सरासरीनं रन्स बनवल्या तर मग त्या योग्य असतील, कारण इथे मातीची खेळपट्टी आहे, ज्यावर चेंडूला टर्न केलं तर खूप चांगला टर्नही मिळतो. यावेळेस मात्र कडक कडक स्ट्रोक, बॉल चाललाय ओव्हर दी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार षटकार. महाराष्ट्रात प्रत्येक कुटुंबाचं एक कुलदैवत असतं आणि त्या कुलदैवतामध्ये असलेलं हे वेताळदेव, त्यामध्ये त्यांचं हे गीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. वैतरणा बॉईज 32 या धावसंख्येवर 1.5चा खेळ झालाय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत दोस्ती ग्रुप चषक या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे योग्य तऱ्हेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे निलेश सांबरे, वेगानं आला, मात्र त्याला दिली आहे चेंडू न हुळकावणी, निघून गेलाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार.
षटक 18 या सरासरीनं 36 धावा. वैद्यनाथ बॉईज पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धाफलकावर लागल्यात. रोहित 6 बॉलमध्ये 24 वर बॅटिंग करतोय. सौरभ 6 बॉलमध्ये 11 वर बॅटिंग करतोय. दोन्ही फलंदाजांनी आपली कामगिरी योग्यतेने बजावली आतापर्यंत पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि याच सरासरीनं धावा जर येत राहिल्या तर 70 प्लस धावा वैतरणा बॉईज संघ या मॅचमध्ये धाफलकावर लावू शकतो आणि 70 प्लस धावा जर त्यांनी धाफलकावर उभा केला तर मग त्या खूप महत्त्वाच्या असू शकतील. निलेश सांबरे आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 मध्ये एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. ओपनिंग बॅटिंगमध्येही तो आपल्याला पाहायला मिळेल. सलामीला फलंदाजी करता येतो आणि गोलंदाजीमध्येही आपलं प्रावीण्य जो सातत्यानं दाखवतो तो निलेश सांबरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. वालीव टेनिस बॉल क्रिकेटचं नाव मोठं होण्यामागे याही खेळाडूचा खूप महत्त्वाचा हातभार आहे. निलेश सांबरे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. कारण सध्या जर आपण पाहिलं तर वालीवचं क्रिकेट बहरतंय फुलतंय ते कुणामुळे तर वालीव प्रीमियर लीग ही स्पर्धा जी आपण पाहतो. नुकताच आपल्या मुख्यमंचावर उपस्थित असलेले सन्माननीय राहुलभाई घरत ज्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली जाते. अगदी एक गाव एक संघच्या माध्यमातून आयोजित केलेली सर्वोत्तम प्रीमियर लीग म्हणून त्या स्पर्धेचाही गौगवा असतो. त्या स्पर्धेतनं खूप सारे खेळाडू तयार झाले आणि एक स्पर्धा उभी एक संघ उभा राहतोय. त्या वालीव क्रिकेटमधले खेळाडू आहेत. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आलाय. कॅच झालाय कॅरी. माघारी परतावा लागेल. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये टिपला इथे निलेश सांबरेनं झेल आणि संपवलाय पहिल्या बॅटरचा खेळ. पहिला ब्रेक थ्रू तो मिळवून दिलाय फलंदाज बाद. धावा संख्या जर आपण पाहिली तर 36 धावा 2.2चा खेळ झालाय. निलेश सांबरेचा हा बॉल त्यावर कशा पद्धतीने त्याने विकेट मिळवली ते दाखवलं जात आहे. शफल झाला होता बॅटर ते ओळखलं रीड केलं ऑफस्टम्पच्या बाहेर डिलिव्हर केला आणि हलकासा बॉलमध्ये कट होता त्यामुळे बॉल मिडल झाला नाही. बॉल हवेमध्ये राहिला आणि तिथे निलेशनं सेल्फ फॉलोथ्रोमध्ये झेल टिपला विकेट मिळवली. माघारी परतवलंय बॅटरला. चांगली गोलंदाजी इथे निलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कमबॅक इथे त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. मुबारक खान आमच्या मुख्यमंत्र्याच्या समोर बरोबर फिल्डिंग करतायत आणि वालीव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मुबारक खान यांचाही एक खूप महत्त्वाचा रोल आहे. एक लेजंड खेळाडू आहेत. खूप वर्ष अविरत वालीव टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केलेलं हे व्यक्तिमत्व आहे मुबारक खान ज्यांना आपण सध्या लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहत आहे. निलेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 36 ही धावसंख्या राफलकावर आहे. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेत. तिथे मुबारक याच्या मस्तकावर दस्तक आहे कारण बॉल त्याच्या आवाक्याबाहेर सीमा रेषा पार. इट्स अ हाय अँड हँडसम स्ट्रोक. षटकार 6. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 चेंडू नंतर धाफलकावर धावसंख्या 42. यावेळेस मात्र एक चांगला फटका तो तिथे पुन्हा एकदा मैदानात आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. रन्स मिळतील 4. एक चांगला फटका तिथे तो सजवला गेला. 4 धावा ज्या धाफलकावर जोडल्या गेल्या. इनफिल्डच्या वरनं खेळलं मग मागे थांबवण्याकरता कोणी नव्हतं त्यामुळे वेगानं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. पॉईंट बाउंड्री लाईन बाहेर चौकार मिळाला. धावसंख्या 46. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. विनीत जो मैदानामध्ये आलाय 2 बॉलच त्यानं फेस केलेत आणि 10 धावा त्यानं बनवल्या. यावेळेस फिरवलेला बॉल ज्याला योग्य तऱ्हेने वळवलाय तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गेलाय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 48. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं आणि त्यानंतर संदीपनं स्वतःवर ठेवलेला संयम तोही महत्त्वाचा होता कारण विकेटच्या समोर होता त्यामुळे तिथे एकच स्टंप त्याला दिसत होता. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट उडवून फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड केलंय बॉलला. षटकार 6.
खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 54 धावसंख्या वाईच्या वेगाने पुढे सरकतीये. आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण ते मैदानाच्या आतनं सुरू आहे. षटकारांची भाषा ती बॅटर मैदानाच्या आतमधनं बोलतायत आणि त्यांनी वापरलेली ही षटकारांची भाषा अडचणीमध्ये आणतीये. ती टीम अधिराज 11 वालिवला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सुमित आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक तो हाताळणार आहे. इथे मात्र चेंडू डिलिव्हर करत असताना थोडीशी चुकी झाली असं वाटलं आणि त्यामुळे चेंडू डिलिव्हर ना करणं योग्य संबोधलं. बॉल डिड बॉल असा इशारा जिथे पंचाच्या माध्यमातून आलाय. सुमित जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटरच्या बॅटच्या रेंजपासून दूर ठेवला. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला. निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. खरं तर सुमितनं 3 ओव्हरमधनं काहीतरी शिकलंय असं चित्र मैदानामध्ये आहे. या मैदानावर तुम्ही थोडीही मोकळीक दिली ना तर इथे षटकार खावाच लागेल. आणि सुमित इथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर ठेवतोय बॉल आणि तिथनंच विकेटच्या मागे नेतोय. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. त्याच लाईनवरनं मात्र यावेळेस सफल होत सफल फटका तो मैदानातनं खेळलाय. बॉल चाललाय ओव्हर दी स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी हिट. षटकार 6. गाव आणि त्यांच्या विरोधामध्ये गोडदेव दोन्ही संघनायक टॉस करण्याकरता या ओव्हर नंतर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. टीम पायगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये गोडदेव. नेक्स्ट मॅच ती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. एक तगडी लढत, एक चांगली लढत ती प्रेक्षकांना इथे अनुभवता येणार आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवलंय उंच हवेतनं आणि फेकून दिलंय नवसई गावाच्या दिशेनं. सीमा रेषा पार. षटकार. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली येतोय. कॅच सोडलाय. जीवनदान दिलंय. आधीच गरिबी आणि त्यामध्ये पिठात पाणी टाकण्याचं काम सध्या क्षेत्ररक्षक करतायत. कारण रन्स त्या वेगाने येत आहेत. इथे धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 68 धावा 4 ओव्हरच्या मॅच मधली एक चांगली टोटल. डावाच्या सुरुवातीला 70+ इरादा दर्शवला होता आणि डावाच्या शेवटीही त्याच धावसंख्येच्या जवळ आहेत. म्हणजे अगदी चांगली बॅटिंग ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली. कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. महत्वाची विकेट ती इथे संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी इथे साध्य केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 68 वर स्थिर असताना इथे वाईटचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 1 रन तर इथे मोह आहे आणि वाईटच्या स्वरूपानं 1 धावसंख्या वाढेल. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. धावसंख्या 69. एकूण 70 धावा. अजूनही शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1 च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते येते एकंदर 71 धावा या राफल गावात लागल्या गेल्यात. विजयाकरता 72 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय.
सध्या जर आपण पाहिलं तर स्टेटसचा जमाना आहे. खेळाडूंना फेमस केलं जात आहे आणि खेळाडूंना फेमस करण्याचं काम सध्या जर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यात पालघर टेनिस क्रिकेट या चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे. खूप चांगल्या खेळाडूंच्या रील्स पालघर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बनवल्या जातात. अनुज राऊत जे हे पेज चालवतात आणि खूप छान लाईन्स त्यांच्या इन्स्टा पेजवर आपल्याला पाहायला मिळतात. एकटा राहून नाव गाजवणार आणि क्वालिटी हीच आपली ओळख आहे. अगदी क्वालिटी व्हिडिओज ज्यांच्या माध्यमातून बनवले जातात ते अनुज राऊत. हॅलो. एक जुने जाणते समालोचक आहेत वैतरणा संघाबरोबर ते इथे उपस्थित झालेत. नामदेव सर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी जुन्या काळापासून जेव्हा यूट्यूबचं चॅनल नव्हतं किंवा समालोचकांना प्रसिद्धी नसती किंवा मग समालोचकांकरता मानधनाची व्यवस्था नव्हती त्यावेळेपासून काम करणारे व्यक्तिमत्व आहे. नामदेवजी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोडदेव कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. गोडदेव संघाचे संघनायक वेळ न घालवता लगेचच टॉस बॉक्स मध्ये या. गोडदेव संघाचे कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर लगेच टॉस करण्याकरता संपर्क साधा. गोडदेव संघाचा संघनायक लवकर पोहोचा आपण टॉस बॉक्स मध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये आली. दोन बंधू बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये आलेत. संदीप सांबरे आणि निलेश सांबरे अशा दोन बंधूंची जोडी वालीव संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज विनीत. मॅचला सुरुवात पहिला बॉल घेऊन गोलंदाज विनीत सज्ज होतोय. पहिला बॉल समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये जमिनीशी संलग्न चाललेला बॉल त्याला जोपर्यंत फील्ड केला 1 रनला 2 मध्ये कन्वर्ट करता येईल. चांगली फिल्डिंग जी गरजेची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमच्याकडे चांगले बॅटर असणं तुमच्याकडे चांगले गोलंदाजी असणं ते गरजेचं आहे. मात्र तुमच्याकडे उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक असणं तेही खूप महत्त्वाचं आहे. हे क्षेत्ररक्षक रन बनवत नसले तरी रन वाचवतात विकेट मिळवून देतात. त्यामुळे क्षेत्ररक्षकांचा दर्जा हा क्रिकेटमधला नेहमीच महत्त्वाचा आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. कॅच विन मॅच असं म्हटलं जातं आणि इथे निलेशला जीवनदान मिळालंय. या खेळाडूला जीवनदान म्हणजे तुमच्याकरता अडचणींची पेशकशता
असंच म्हणावं लागेल, कारण निलेश सांबरे एक असा बॅटर आहे ना जो बहरात आला तर ज्या धावफलकावर लागल्यात 72चं जे टार्गेट आहे ते तुटपुंज वाटू शकतं. एवढी जबरदस्त बॅटिंग करण्याकरता हा खेळाडू ओळखला गेलाय. मागच्या काही वर्षांमध्ये खूप चांगली बॅटिंग त्याची मीही पाहिली आहे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. ज्यानं चांगल्या संघाच्या विरोधात 38 सर्कलच्या पाबंदीमध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. यावेळेस संदीपनं बॉलला उडवलंय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. वन बाउन्स ओव्हर दी रोप. बॉल सीमा रेषा पार. लॉंगनला क्लिअर करणारा हा चौकार 4. धावसंख्या 7 आहे. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. प्रतिषटक बॅटच्या आतल्या साईडचे कडा तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केला एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. एक रन ज्यानं धावफलकाला पुढे सरकवलं जात आहे. मात्र या एक रनला तुम्हाला मोठ्या फटक्यांची जोड द्यावी लागेल, त्याशिवाय या मॅचला जिंकणं शक्य नाही. कारण 72 म्हणजे प्रतिषटक जवळपास 18 त्या धावा तुम्हाला धावफलकावर जोडायच्या आहेत. 18 रन पर ओव्हर. सध्या 4 बॉलमध्ये 8 बनल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. निलेश स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. यावेळेस मात्र कडक कडक फटका. बॉल चाललाय इनफिल्डच्या वरनं कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि तिथे कव्हर्स मधनं अखेरीस तो गेलाय सीमारेषा पार. हवेचा प्रचंड वेग आहे तिथे आणि त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होत नाही. चेंडू रापला जातो आणि तिथे तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. कारण वरून जेव्हा तुम्ही हवेतनं फटके खेळाल तेव्हा तिथे चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण होतं. धावसंख्या 4 न वाढते आणि चौकारांना वाढून जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे. यावेळेस शेवटचा बॉल त्यावर केलंय आक्रमण. मी म्हटलं ना निलेश सांबरे त्याचा झेल तो जमिनीवर पडलाय. मात्र हा खेळाडू जर बहरात आला ना तर या 72 धावसंख्येच्या मॅचला तो आपल्या कवेमध्ये जरूर घेऊ शकतो. शेवटच्या बॉलवर त्यानं षटकार खेळलाय आणि मॅच मध्ये पर ओव्हर तुम्हाला जी धावसंख्या धावफलकावर जोडायची आहे ते 18 धावसंख्येवर इथे अधिराज 11ला नेऊन ठेवलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस 18-18. बदलेत आणि डायरेक्ट जेवणाचं गाणं त्यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 18. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18. रन बनवायच्या 54. गोडदेव कॅप्टन आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. सेकंड इनिंगचा खेळ सुरू झालाय. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर येते. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज हर्षद. कवेच मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. डबल करता प्रयत्न आहे आणि तिथे बॉल सीमारेषा पार गेलाय. तिथे नोचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून आणि त्यावर चौकार आलाय. टोटल 5 धावा या बॉलवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथे हा बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांना गुंगारा दिला. त्यानंतर जीवाच्या आकांतानं तिथे क्षेत्ररक्षक धावताना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र अखेरीस तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. 9+4 टोटल 5 धावा आल्यात. या 5च्या मदतीनं धावसंख्या 23. या रन्स महागड्या ठरू शकतात कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यात. आता एका ओव्हरमध्ये 23 लागल्यात असं चित्र आहे सध्या. प्रीहिटचा बॉल. हर्षद गोलंदाजच्या ट्रॅकवर. समोर संदीप उभा आहे. चेंडूला पाहिलंय सोडून दिलंय. पुण्याच्या एकदा नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. संदीपनं खूप मोठी संधी गमावली असं चित्र आहे.
धावसंख्या 24 फ्री हिट कंटिन्यू आहे. मला वाटते रिटर्न क्रीज त्याचा नो असावा, त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा. परेश कुडूसर इथे आहेत जे टॉस बॉक्स मध्ये असतील. यावेळेस मात्र वाईड यॉर्कर, एक चांगला बॉल तो तिथे पाहायला मिळालाय. तिथे अंपायर रिव्ह्यूज आहे, अंपायर चेक करतील. नमस्कार. यानंतरचा आपण सामना असताना पाहणार आहोत गोडदेव आणि वर्सेस एका बाजूने आपण पाहतोय पायगाव. आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दोस्ती ग्रुपचे संचालक निकेश जिवजे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. टेल इज कॉल अँड हिअर इज अ टेल. पायगाव विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. काय म्हणतील हे जे आमचं नियोजन आहे, अगदी गाव छोटंसं आहे पण नियोजनामध्ये आम्ही अग्रेसर आहोत. सर्व आमच्या दोस्ती ग्रुपचे मुलं एकत्र येऊन हे सर्व मोठं नियोजन करतायत आणि बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ह्या मॅचेस होत आहेत. काय म्हणतील या मॅचबद्दल एकदा? खूप छान आयोजन केलं आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. ओके. आमच्यामध्ये उपस्थित झालेले गोडदेवचे कर्णधार या ठिकाणी अगदी वेळेवरती उपस्थित झालेले आहात. तर येताना आमचं गाव थोडंसं खडबडीत रस्ते आहेत, थोडंसं टेन्शन आलं असेल आपण नक्की कुठे चाललेलो आहोत, पण या मैदानाचा अनुभव तुमच्याकडे खूप आहे. काय म्हणतील या आयोजनाबद्दल? आयोजन तर चांगलंच असते. गेल्या वर्षी पण आम्ही खेळलेलो तर आमची. ओके, ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. आणि टॉस बॉक्स मधून न्यूज आहे या ठिकाणी पायगाव विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. इथे धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा. आतापर्यंत 1.2चा खेळ तो समाप्तीला आलाय. नो बॉल न सुरुवात झाली होती या ओव्हरची, मात्र त्यानंतर चांगली कामगिरी ती मैदानाच्या आतनं साकार केली जाते. यावेळेस मात्र निलेशनं बॉलला उडवलंय, उंची तर गाठली आहे, लांबी तेवढीची नाही आहे. क्षेत्ररक्षकाला संधी आहे आणि इथे टिपलाय दर्जेदार झेल. संपवलाय निलेश सांबरेचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका तो लागलाय अधिराज 11 वालीव संघाला. निलेश बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता वीरू सिंग जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल बॅटच्या खालच्या अंगाला लागला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. तिथे डबल करता प्रयत्न नसेल, एकावरच समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 26 धावा. एक विकेटच्या पतनानंतर चांगल्या रन्स आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या होत्या. या षटकाच्या पहिल्या बॉलवर ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपानं 5 मिळाल्या होत्या, मात्र त्यानंतर रोखलं गेलंय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर तुम्ही शफल झाले. त्यानंतर या चेंडूला तुम्हाला सोडता येणार नाही. रिच वाईडचा जो नियम आहे, तुम्ही एकदा की ऑफस्टम्पच्या बाहेर आले, तुमचा लेग स्टम्प तिथे दिसतोय, तर मग तुम्हाला बाहेरच्या लाईनला वाईट दिला जातो. चांगला बॉल आहे कोलडाप्याचा. त्याला अलॉंग द कार्पेट खेळलाय. हेलिकॉप्टर होता, जमिनी लगत खेळलाय. इथे 1 रनला कंप्लीट केलंय. दुसऱ्या रन करता प्रयत्न आहे. 2 धावा त्या सुरक्षित पडून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या 28 धावा. ला 1 अशी स्थिती आहे. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झालाय. थोडंसं मागे पडलेत या ओव्हरमध्ये असं म्हणावं लागेल.
कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या धावा आल्या होत्या. 18 धावा ज्या निलेशनं चांगली फलंदाजी करताना मिळवल्या, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या धावा थोड्याशा कमी पडल्या. 10च धावा या ओव्हरमध्ये आल्या. 8 धावा मागे पडलेत. आता येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं 12 आणि 12 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर किती पाहिजे 12 मध्ये किती पाहिजे 44 ची गरज आहे. 12-44चं समीकरण ते जुळवायचं आहे. चांगला बॉल आहे इथे. टप्पा खेळल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय विकेट कीपर त्यामध्ये जातोय. वीरू सिंग मैदानामध्ये आहे. मात्र वीरूचं लक्ष चेंडूवरचं विचलित झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडूच्या रेषेमध्ये येऊन मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, मात्र चेंडूच्या रेषेमध्ये येणं कुठेतरी ते राहून जाते त्याच्याकडनं. यावेळेस पुन्हा एकदा बॉल एक रन त्यामध्ये कन्वर्ट होईल. एकेरीच्या मदतीनं जाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 29 थोडंसं आता दूर जात आहेत, कारण 10 बॉल 43 धावा म्हणजे षटकारांची आतिषबाजी ती करावी लागेल. 10 पैकी 7 बॉलवर मोठे फटके ते तुम्हाला खेळायचे आहेत, तेव्हा या मॅचमध्ये तुम्हाला जागा निर्माण करता येईल. बॅटची कडा घेतली आहे. फ्लाइंग स्लीप आहे. एक सिंगल करता प्रयत्न आणि तिथे एक सिंगल मिळेल त्याला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी असेल आणि 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या जातील. सिंगल डबल्स येऊन फारसा फरक इथे वैतरणा बॉईज या संघाला पडणार नाही, कारण पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना अगदीच विध्वंसक आणि आक्रमकतेचा खेळ तो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल. आणि उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी फलंदाजांना बांधून ठेवलंय. ऑफस्टॉनच्या बाहेर राहिला तिथे पंचांकडनं वाईटचा इशारा आला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. तिथे रिव्ह्यू आहे फिल्डिंग साईड. व्हाईट बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर तो उडवलाय. क्रॅश होण्याची शक्यता, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. 1 रन तिथे कंप्लीट झाले आणि 1च धाव तिथे घेतली गेली आहे. आता मात्र वीरू म्हणतोय मीच ट्राय करतो, माझ्याकडनं एखादा दुसरा मोठा फटका जर आला तर मॅचमध्ये जागा निर्माण होईल. मात्र येणारे 3 बॉलवर 3 मोठे फटके तेच त्याला ट्राय करावे लागतील जर या मॅचमध्ये त्यांना जागा निर्माण करून ठेवायची आहे, कारण 39 बनवायचे आहेत. येणारे 8 बॉल ते शिल्लक आहेत. मॅचमधला जोश उत्साह थोडासा जरी कमी झाला असला तर तो निर्माण करता येईल. मात्र गोलंदाजी अगदी काबिल तारीफ, लाजवाब गोलंदाजी होती. फुलर लेंथ जे टेनिस बॉल क्रिकेटमधलं सर्वोत्तम अस्त्र आहे आणि त्याच शस्त्राचा वापर इथे केला जातोय आणि या विकेट्स त्या मिळवल्या जात आहेत. वीरू सिंग त्याला माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता गणेश तो जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज बाद. द्या 6 चेंडू आणि
39 धावा. सोपं नाही आहे. यावेळेस ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिला तिथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून विरल नायर फ्रेम मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 34-38 अजूनही बनवायच्यात आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार मारूनही ते 38 लागणार नाही. जर गोलंदाज चुका करतोय तर मग तिथे 38 लागू शकतील. यावेळेस मात्र फटका तो फसलाय. बॉल हवेमध्ये. एक क्षेत्ररक्षक तिथे झेल सोडतोय. धावसंख्या 34. औपचारिकता आहे ती इथे पूर्ण केली जाते कारण चित्र स्पष्ट आहे. या सामन्याचा रिझल्ट स्पष्ट आहे. सिद्धी 11 गोडदेव हा संघ खेळत असताना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू टप्पा खाल्यानंतर आतल्या बाजूने आला. तिथे विकेट कीपर जाटामध्ये गेला. आणखी एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. शांतता. प्रेक्षकांची थोडीशी निराशा झाली आहे कारण अपेक्षित होतं षटकार चौकारांची आतिषबाजी. मात्र तिथे ती आतिषबाजी करणं वालिवकरांना थोडंसं कठीण गेलं. अधिराज 11 या टीमला थोडंसं कठीण गेलं. 35ला 3 अशी स्थिती आहे. 3.3चा खेळ समाप्त होत असताना या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता एक दानशूर व्यक्तिमत्व या विभागाचं सन्माननीय सचिनजी मालवी साहेब जांभूळपाडा ज्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येते. सन्माननीय सचिनजी मालवी साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. नेहमीच चांगल्या क्रिकेट करता त्यांचं मुलाचं सहकार्य असतं. ते सचिनजी मालवी ज्यांच्याकडनं 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येत आहे. त्यांचं धन्यवाद. औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल. त्यानंतर नेक्स्ट मॅच. बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचंय. मॅच लगेचच सुरू होणार आहे. त्यामुळे वेळेची दिरंगाई न करता आपण सज्ज राहायचं आणि लगेचच फील्ड सेटअप करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. 72 धावसंख्येचं टार्गेट 4 ओव्हरमध्ये दिलं होतं आणि त्या 72 धावसंख्येचं टार्गेट ते अगदीच अवघड झालं, अवजड झालं. रन त्या बनवल्या गेल्या नाही. पहिल्या ओव्हरमध्ये जोपर्यंत निलेश होता त्यानं 18 रन दाफलकावर जोडल्या. दुसऱ्या ओव्हरच्या पहिला बॉल पडण्याआधीपर्यंत 25 रन दाफलकावर होत्या. मात्र त्यानंतर रन्स दाफलकावर लावणं ते शक्य झालं नाही आणि ही मॅच ती हळूहळू करून हातातनं निसटून गेली. यावेळेस मात्र फटका तो हवेत उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल कॅरी झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. चला नवीन बॅटर लवकर जा. एक चेंडूचा खेळ राहिलाय तो खेळण्याकरता नवीन बॅटर आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि जी औपचारिकता आहे ते इथे पूर्ण केली जाईल. प्रशांत जाधव जे मैदानाच्या आतमध्ये होते हा संघ त्यांच्याच माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळाला. मात्र निराशा ती येते कारण फलंदाजीमध्ये पूर्णपणे अपयश. गोलंदाजीमध्येही आपल्याला अपयश पाहायला मिळालं. गोलंदाज त्यांच्याकडनं परिपक्वतेची कामगिरी ती पाहायला मिळाली नाही. प्रत्येक गोलंदाज तिथे खर्चिक ठरला आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर ही मोठी टोटल ती दाफलकावर उभी राहिली. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एकही गोलंदाजाला तिथे वाचता आलं नाही. शेवटचा बॉल तोही आलाय डॉट आणि इथे विजयी होतीये टीम वैतरणा बॉईज. वैतरणा बॉईज या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम. अधिराज 11 वालिव आपण इथपर्यंत आलात, आपण खेळलात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण इथे वळणार आहोत आणि बघा तुम्हाला स्कोर कार्ड दाखवलं गेलं. रोहितनं 38 रन बनवले 11 बॉलमध्ये. विनीतनं 20 बनवल्या 5 बॉलमध्ये. सौरभनं बनवले 11 8 बॉलमध्ये. पूर्वार्धामध्ये 17 18 17 19 अशा पद्धतीने प्रत्येक गोलंदाजानं धावा खर्च केल्या. उत्तरार्धामध्ये संदीपनं बनवलं 19, निलेशने बनवलं 13 आणि त्यामुळे ही मॅच ती गमवावी लागली. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्यानं फलंदाजीमध्ये आणि 38 धावसंख्येची एक दर्जेदार इनिंग खेळली. तो रोहित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या रोहित आपलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वागत आहे.
मॅन ऑफ द मॅचची एक आकर्षक जर्सी ती त्यांना देऊन आपण त्यांचा सन्मान तो इथे मंचावरनं करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं ओमकारजी साळुंके व श्रवणजी भोईर ज्यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ते इथे उपस्थित होत आहेत. त्या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. रोहित जे ठरलेत मॅन ऑफ द मॅच आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचची जर्सी ती इथे आपण